सगळेच जे हॉटेल्स आहेत ते खूप भारी दिसतात. तर हा आहे आजचा आपला विला असणार आहे. पण चेक इन टाईमला थोडा वेळ आहे त्यामुळे लगेच ठेवले आणि आपण येऊया आता नाश्ता करून. तर आपण आलेलो आहोत ह्या कॅफेमध्ये आणि माझ्या मैत्रिणींनी सजेस्ट केलेलं होतं हा कॅफे. ती प्रॉपर इथली आहे राजस्थानची. टपरी द टी हाऊस असं नाव आहे. निवांत छान जागा आहे आणि टेस्टसुद्धा छान होती. थोडंसं मला एक्सपेन्सिव्ह वाटलं पण टेस्ट वाईज आणि ॲम्बियन्स वाईज जर बघितलं तर खूप सुंदर होतं. ये देखने आए आप, जो देखने आए ना, इसको कहते हैं सहेलियों की बाड़ी. रानी राजकुमारी के लिए बनाया हुआ गार्डन है. वर्ल्ड त्यानंतर आता आपण आलेलो आहोत इल्युजन वर्ल्डमध्ये. 200 रुपये इथे साधारण तिकीट आहे. जे यायलाच पाहिजे असं काही नाही पण आम्हाला असं वाटलं की खूपच ऊन आहे त्यामुळे बाहेर फिरू वाटत नाही. बापरे किती बरं वाटते. ही उलटी अशी रिक्षा आहे या पद्धतीने. सेंटर में रखिए बीच में सब नजर आएंगे इस तरीके से. वन फेस के एंट्रेंस. हे पुन्हा कुठलं तरी ठिकाणी जिथे आदित्य बनतोय त्याला फोटो काढायचे. म्हणजे अख्खं उदयपूर जयपूर सगळं फिरलो पण पोराला काय आवडलं ऍक्टिंग पाहिजे का ऍक्टिंग. आजचा आपला स्टे कसं वाटतंय. नाईस. सॉरी फार्म हाऊस पिझ्झा मागवलाय आणि भरपूर असे व्हेजिटेबल्स. ब्रोकोली आहे, झुकिनी आहे, बेल पेपर. 500 रुपयाचा पडलाय हा एवढासा पिझ्झा. चलो आता आपण जाऊयात स्विमिंग पूल मध्ये थोडा वेळ चिलपिल करण्यासाठी. ब्लश लावला ना तो आता. हो दिसतोय का. पूलला जाताना कोण नाही करत सगळं. आदित्यला दिसते डिफेंडर आणि त्याचं चाललंय वाव वाव. तुला डिफेंडर महत्वाची आहे का मी. तर तुला डिफेंडर तर तुला गॉड म्हणलं दोन्हीपैकी एक तर काय चूज करशील. तिकीट काढायला आहे आणि आपण आपली गाडी 4 व्हीलर 2 व्हीलर दोन्ही घेऊन वरतीपर्यंत जाऊ शकतो. त्याचं हे तिकीट आहे. गाडीचं सुद्धा सेपरेटली तिकीट इथे काढावं लागतं पण त्यानंतर जाऊ शकतोय आपण. तर हा आहे मस्त सुंदर असा फतेह सागर लेक आणि सनसेट बघून झालाय आपला. आणि आय गेस हे नेहरू गार्डन असणार आहे. आपण तिथे इथे डोंगरावरती दिसतंय इथे गेलेलो आपण आता. मॉन्सून पॅलेस जो आहे सज्जनगड इथे गेलेलो. त्यानंतर ट्रॅव्हल करून आता आपण मस्तपैकी लेक व्ह्यू बघायला आलो आणि खूप छान वाटते. पुढेच ह्या बाजूला चौपाटी असणार आहे. एवढा पाऊस सुरू आहे आणि ही मुलगी स्टोऱ्या टाक. तर आम्हाला जायचं होतं गावामध्ये जाऊन कचोरी समोसा खायचा होता पण ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे तिथलंच फेमस मी नाव पण विसरले मी मेन्शन करते खाली. तर तिथून कचोरी खाल्लेली आहे आपण आणि त्यानंतर गावात जाऊन शॉपिंग करायची होती कारण यावेळेस मी अजून काही शॉपिंग केली नाही. झाली का हाऊस फिरायची. कोणाला म्हणते तू.
हा? जुगनी जुगनी ओहो जुगनी जुगनी. बादल पिक्चर होते बादल. आम्ही मागवली आहे आता व्हेज बिर्याणी आणि व्हेज मंचाव सूप. हे पूनम सांग बरं पैशाचा पुरेपूर वापर म्हणजे ब्रेकफास्टचा पुरेपूर वापर काय काय करलं. मी म्युसली खाल्ली, आधी स्प्राउट्स खाल्ली, मग फ्रूट्स खाल्ले, सगळं हेल्दी खाल्लं. लिटरली हिने सगळं खाल्लंय हे. अरे मग आता मी जेवणार नाही, आता डायरेक्ट संध्याकाळी खाणार आहे. तर अरे पण एवढं खातं का. आपण आलो त्यावेळेस 3-4 जण होते, सगळे गेले, तूच राहिली. हा ते का माझ्या घरी. हो. खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे. तुम्ही बाकीचं रिसॉर्ट तर बघितलंच आहे की कसं आहे, आणि त्याचबरोबर इकडची सिटिंग वगैरे कॅफे जे आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे. ह्या बाजूला स्टेचं आहे आपलं. इकडे ही जी आहे ही वरची आपली रूम. तसं थोडा खूप एक्सपेन्सिव्ह पण नाही, बजेटमध्ये असा थोडासा लक्झरीवाला फील घ्यायचा असेल तर हा स्टे परफेक्ट आहे. तुम्ही डेफिनेटली इथे 1 डेचा तरी स्टे घेऊ शकता. ह्या बाजूला लेक आहे आणि ह्या बाजूला आपलं हॉटेल आहे. चलो आपण निघालेलो आहोत आता जोधपूरला जाण्यासाठी, आणि आता ऑलमोस्ट 11 वाजलेले आहेत आणि पोहोचूयात आता जोधपूरला. आपला लास्ट डेस्टिनेशन ते असणार आहे. तिथून आपण घरी जाणार आहोत. घरी कधी जायचंय. म्हणजे सगळं छान आहे पण तरी असं होतंय की घरी कधी जायचं. काय खाते दाखव ना आता. हा बकरीसारखं दर 1-1.5 तासाला चरत असतो आणि एका टाइमला खात नाही. मी बिचारी गाईसारखी एकदा खाते, बसून रवंथ करते. म्हणजे मी एकदा आता खाल्लं, सकाळी नाश्ता केला भरपूर असा, तर मी डायरेक्ट संध्याकाळी जेवेल. पण ह्या मुलाचं असं नाही. मी बकरी सारखा साडेपातळ आहे आणि तू